नमस्कार. आज आपण एका खूप खास शाळेबद्दल बोलणार आहोत. एक अशी शाळा जिचं काम आणि विचार करण्याची पद्धत खूपच वेगळी आणि खरंच प्रेरणा देणारी आहे. चला तर मग सुरू करूया. ही शाळा चालवते राजस्थानी एज्युकेशन सोसायटी. आणि खरं सांगायचं तर ही फक्त एक शाळा नाहीये, तर विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठी एक अगदी हक्काचं, आनंदाचं घर आहे. म्हणजे शिक्षणासोबतच जिथे आपुलकी आणि विकास दोन्ही गोष्टी जपल्या जातात. आणि त्यांचं हे ब्रीदवाक्य बघा, येथे प्रत्येक मूल खास आहे आणि प्रत्येक पाऊल महत्वाचे आहे. याच एका वाक्यात त्यांच्या कामाचं सगळंच सार दडलेलं आहे, नाही का? मुलांबद्दलची करुणा आणि त्यांना मोठं करण्याची तळमळ, सगळं काही यात दिसतं. तर मग शाळेचा नेमका पाया काय आहे? त्यांचं मूळ तत्वज्ञान काय आहे, जे त्यांच्या प्रत्येक कामाला दिशा देतं? चला तेच आता समजून घेऊया. इथं एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. ही शाळा मतिमंदत्व किंवा इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटीकडे एक आजार म्हणून बघत नाही. नाही, अजिबात नाही. ते याला एक अवस्था मानतात. आणि हा दृष्टिकोनच सगळं काही बदलून टाकतो. कारण मग लक्ष मुलांच्या मर्यादांवर नाही, तर त्यांच्या आत दडलेल्या क्षमतेवर केंद्रित होतं आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. आणि ही शाळा एकटी नाहीये. तिच्या मागे भक्कमपणे उभी आहे राजस्थानी एज्युकेशन सोसायटी. या दोन्ही संस्थांचं ध्येय एकच आहे, या मुलांना शिक्षणातून सक्षम बनवणं, आणि त्यासाठी त्या मिळून काम करतात. ठीक आहे, तर मग ही शाळा हे सगळं प्रत्यक्षात कसं आणते? त्यांच्या कार्यपद्धतीचा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे प्रत्येक मुलावर वैयक्तिक लक्ष आणि त्यांना दिली जाणारी खास थेरपी. हे बघा, शाळेचं हे ठाम मत आहे की प्रत्येक मूल वेगळं असतं. प्रत्येकाची शिकण्याची गती, पद्धत, सगळं काही वेगळं असतं. म्हणूनच सगळ्यांसाठी एकच नियम, एकच अभ्यासक्रम असे इथं चालत नाही. उलट प्रत्येक मुलासाठी एक स्वतंत्र शैक्षणिक आराखडा म्हणजे इंडिव्हिज्युअलाइज्ड एज्युकेशन प्लॅन किंवा IEP तयार केला जातो. आणि या चित्रात बघा, मुलांची एकाग्रता किती जबरदस्त आहे. हेच तर यश आहे त्या वैयक्तिक लक्ष देण्याच्या पद्धतीचं. प्रत्येक मुलाला जेव्हा त्याच्या गरजेनुसार आणि त्याच्या वेगाने शिकण्याची संधी मिळते, तेव्हा ते असं खुलून दिसतं. पण हे फक्त अभ्यासापुरतं मर्यादित नाही. या शैक्षणिक आराखड्याला जोड दिली जाते ती खास थेरपीची. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी, म्हणजे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक वाढीसाठी या थेरपी खूपच आवश्यक असतात. यामध्ये काय काय येतं? तर स्पीच थेरपी म्हणजे बोलण्यातल्या अडचणी दूर करण्यासाठीचे उपचार. मग आहे ऑक्युपेशनल थेरपी. ही थेरपी मुलांना त्यांची रोजची कामं करण्यासाठी जी कौशल्य लागतात ती विकसित करायला मदत करते. आणि या सगळ्यावर वेळोवेळी तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन तर असतंच. ठीक आहे, शिक्षण आणि थेरपी तर झाली, पण शाळा इथेच थांबत नाही. त्यांचा पुढचा महत्त्वाचा टप्पा आहे मुलांना स्वावलंबी बनवणं, त्यांना असं काहीतरी शिकवणं ज्यामुळे ते स्वतःच्या पायावर उभं राहू शकतील. म्हणजे शाळेचा उद्देश फक्त पुस्तकी ज्ञान देणं नाहीये, तर मुलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणं हे सुद्धा एक मोठं ध्येय आहे. आणि त्यासाठीच त्यांच्या अभ्यासक्रमात व्यावसायिक प्रशिक्षणाचा समावेश केला आहे. या प्रशिक्षणात काय काय शिकवलं जातं? तर कागदी पिशव्या बनवणं, सुंदर मेणबत्त्या तयार करणं आणि अशा अनेक प्रकारच्या हस्तकला. या सगळ्या गोष्टींमधून त्यांना एक असं कौशल्य मिळतं जे भविष्यात त्यांना आर्थिक आधार देऊ शकतं. आणि ही कौशल्य विकसित होतात ती अशा कला आणि हस्तकलेच्या उपक्रमांमधून, जसं की हे चित्रकाम. यातून मुलांच्या बोटांना वळण लागतं, त्यांची सृजनशीलता वाढते आणि हीच कौशल्य पुढे जाऊन त्यांना व्यावसायिक वस्तू बनवण्यासाठी खूप उपयोगी पडतात. जेव्हा एखादा मुलगा किंवा मुलगी स्वतःच्या हातांनी एखादी वस्तू पूर्ण करते, तेव्हा त्यांना जो आनंद मिळतो, जो आत्मविश्वास मिळतो, तो खूप मोठा असतो. त्यांची एकाग्रता वाढते आणि खरं तर हेच शाळेच्या व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रमाचं मूळ आहे. बरं, शिक्षण झालं, कौशल्य झाली, पण विकासाचा अजून एक महत्त्वाचा पैलू बाकी आहे, तो म्हणजे आनंद. खेळ, कला आणि संस्कृतीच्या माध्यमातून मुलांमधला उत्साह आणि आनंद कसा जपला जातो ते आता पाहूया. कारण विकास फक्त 4 भिंतींच्या आत वर्गात होत नाही. तो मैदानावर होतो, स्टेजवर होतो. म्हणूनच शाळेत मुलांना खेळ, डान्स, चित्रकला अशा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन दिलं जातं. या चित्रांमध्ये बघा, दोन्ही गोष्टी दिसतात. एका बाजूला शिस्तबद्ध शारीरिक शिक्षण आणि दुसऱ्या बाजूला मुलांचा तो निरागस, मोकळा खेळ. यातून एक गोष्ट स्पष्ट होते. शाळा मुलांच्या शारीरिक आणि सामाजिक विकासासाठी किती संतुलित दृष्टिकोन ठेवते.
आणि या सगळ्यामागे शाळेचं अंतिम ध्येय काय आहे? तर या मुलांना समाजात त्यांचं हक्काचं स्थान मिळवून देणं. पालकांनाही ते हाच विश्वास देतात की मुलांमधल्या सुप्त गुणांना ओळखून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणं शक्य आहे. आणि हे सगळं काम कोण करतं? तर ही समर्पित टीम. हे शिक्षक, हे कर्मचारी, शाळेचं हे जे करुणामय तत्वज्ञान आहे त्याला ते रोजच्या रोज आपल्या कामामधून जिवंत ठेवतात. त्यांच्याशिवाय हे शक्यच नाही. आणि म्हणून आपण पुन्हा एकदा त्याच वाक्याकडे येतो जे या शाळेचं सार आहे. येथे प्रत्येक मूल खास आहे आणि प्रत्येक पाऊल महत्वाचे आहे. प्रत्येक मुलाचं अस्तित्व महत्वाचं आहे आणि त्याचा प्रत्येक छोटा प्रयत्नसुद्धा मोलाचा आहे. किती सुंदर विचार आहे हा. आणि जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. या शाळेच्या विचारातून प्रेरणा घेऊन आपणही आपल्या समाजात, आपल्या आजूबाजूला लोकांच्या मर्यादा पाहण्याऐवजी त्यांच्या क्षमतांवर अधिक लक्ष केंद्रित करू शकतो का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?